पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पळसखेड येथील गुरुदेव आश्रमाचा 34वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. आजी माजी मंत्र्यांसह विविध नेत्यांची उपस्थिती. हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पळसखेड येथे गेल्या 34 वर्षापूर्वी स्वामी हरिचैतन्य महाराजांनी गुरुदेव आश्रमाची स्थापना केली. त्याचे आज वटवृक्ष होताना दिसत आहे. गुरुदेव आश्रमाचा 34वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक नेते उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्ताहभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमाच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांमध्ये अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात आश्रमाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आश्रमाचा वर्धापन दिन अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी वांग्याची भाजी आणि पुरी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 30 वर्षापूर्वी या माळरानावर या गुरुदेव आश्रमाची स्थापना केली आणि मागील 34 वर्षामध्ये या माळरानाचं नंदनवन त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्याचा 34वा वर्धापन दिन हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज संपन्न झाला. संपूर्ण राज्यभरातून अनेक बाहेरच्या राज्यातून सुद्धा त्यांचा जो भक्तवर्ग आज या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितपणानं काल जी काही या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाला, हवा झाली, तर आजचा जो महाप्रसाद असतो तो काल तयार करण्यासाठी बरंचसं व्यत्यय आलं आणि म्हणून या ठिकाणी स्वयंपाकासाठी हॉल असेल किंवा भक्त लोकांना थांबण्यासाठी भक्तनिवास वगैरे असेल याची या ठिकाणी आवश्यकता भक्त लोकांनी आणि स्वामीजींनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली. खरं म्हणजे मी सांगेन की या आश्रमाला राज्य तीर्थक्षेत्राचा बहुवर्ग दर्जा मागच्या काळामध्ये देण्यामध्ये सुद्धा मी फार मोठे प्रयत्न त्या काळामध्ये. हरिभक्तपरायण परमपूज्य आपले हरिचैतन्य महाराज यांनी या बुलढाणा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पळसखेड येथे या ठिकाणी गुरुदेव आश्रमाची स्थापना 34 वर्षापूर्वी केली आणि त्याचाच 34वा वर्धापन सोहळा या ठिकाणी आहे. या आश्रमाच्या माध्यमातून अनाथ मुलांना संगोपन करणे, त्यांना मोठं करणे, गायी ज्या सोडल्या जातात त्या गायींना वागवायचं, त्यांना पण त्याचं पण संगोपन करायचं, अशा प्रकारे देशभर यांची सेवा आहे. आणि हरिभक्तपरायण असल्यामुळे समाजाचं प्रबोधन करायचं, हिंदुत्व लोकांना हे शिकवायचं, हे कार्य या ठिकाणी चालतं आणि त्याचाच कार्यक्रम आजचा आहे. आश्रमाला गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळला जवळजवळ आता 34 वर्ष झाले. सुरुवात आम्ही एका छोट्याशा झोपड्यातून केली आणि जे समाजातले दुर्बल वर्ग आहेत, दुर्बल आईवडील आहेत, ज्यांच्या मुलांना त्यांचे आईवडील शिकवू शकत नाहीत आणि आम्ही शिक्षणावर जास्त भर दिला. या आश्रमातून शिकलेले हजारो विद्यार्थी आज मंत्रालय सचिवापासून तर कोणी शिक्षक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी मजदूर आहे. परंतु आम्ही विचारातून त्यांना संस्कार दिले आणि त्या संस्काराचं रोपटं आश्रमाच्या रूपात लावलं. आज त्या संस्काराचा आणि विचाराचा जो वटवृक्ष झालेला आहे, संपूर्ण भारतातच नव्हे, आज हाच कार्यक्रम संपूर्ण जगाने सुद्धा पाहिला, बाहेरच्या फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा पाहिला. आम्ही अशी व्यवस्था केली होती, इकडं आपलं जे मराठीत किंवा हिंदीत चालतं तिकडे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून हाच कार्यक्रम ते लोक ऐकतात. एवढा मोठा विशेष वटवृक्ष आपल्या आश्रमाचा झालेला आहे. या आश्रमातून अनाथ मुलं आहेत, वृद्धाश्रमामध्ये ज्यांची कोणी सेवा करू शकत नाही, त्यांची सर्व प्रकारची ऑपरेशनपासूनची कपडे लत्ते, खाणं पिणं, कमोडचे संडास, त्यांना सुंदर अशा प्रकारचा निवास आणि आता एका भक्तांनी 1 करोड रुपयाचा तुमचे त्या ठिकाणी किचन रूम, डायनिंग हे सर्व बनवून दिलेलं आहे.